हॅलो, नमस्कार. द एमपीएससी क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. एमपीएससी डेली पीवायक्यू डोज या नावानं आपण लेक्चर सिरीज बघत आहोत आणि या लेक्चर सिरीजमध्ये आपण साधारणतः आयोगाने आतापर्यंत वेगवेगळ्या परीक्षांमध्ये जे काही परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षांमध्ये जीएस संदर्भाने वेगवेगळे प्रश्न जे विचारलेले आहेत, सो ते जे काही प्रश्न आहेत ते आपण विषयनिहाय या ठिकाणी प्रतिदिन प्रति विषय किंवा पर डे पर सब्जेक्ट या पद्धतीने या ठिकाणी आपण रोज डिस्कस करतो आहोत. सो रोज आपण 10 प्रश्न किंवा 10 पीवायक्यूज आपण या ठिकाणी डिस्कस करतो आहोत. एकंदरीतच मंडे टू फ्रायडे आपण मंडे टू फ्रायडे जे काही पीवायक्यूज विचारलेले आहेत ते डिस्कस करतो आणि सॅटर्डेला आयोगाच्या धर्तीवर किंवा आयोग ज्या पद्धतीने चालू घडामोडीवर प्रश्न फ्रेम करतोय त्या पद्धतीने आपण 15 प्रश्न चालू घडामोडीचे सॅटर्डेला बघतो आहोत. ओके, सो या लेक्चरमध्ये डे 74 या दिवशी एकंदरीतच प्रश्नांची जी किंवा भूगोल या विषयाअंतर्गत प्रश्नांची 13वी किंवा पीवायक्यूची 13वी प्रश्नसंच सिरीज आपण आपल्या टेलिग्राम चॅनलच्या जे काही क्विज साठी टेलिग्राम चॅनल सुरू केलेलं आहे त्या ठिकाणी आपण पोस्ट केलेलं होतं. सो ते जे काही प्रश्न आहेत त्या ठिकाणी आपण सविस्तर विश्लेषण करूयात. ओके, सो सुरू करूया. आता पहिला जो प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे तो एकंदरीतच राज्यसेवा पूर्व परीक्षा 2017 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. योग्य जोड्या लावा अशा पद्धतीने जोड्या लावा स्वरूपात प्रश्न विचारलेला आहे. एकीकडे खाडी दिलेली आहे आणि दुसरीकडे स्थळ दिलेलं आहे. खाड्यांमध्ये काय दिलेलं आहे तर अक्षवृत्तीय विस्तारानुसार जे वेगवेगळे जे डिग्रीनुसार दोन स्थळ किंवा दोन जे बेटा आहेत त्यांच्यामध्ये कशा पद्धतीने डिवायडेशन झालेलं आहे ते या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे. आता कोणकोणत्या डिग्रीनुसार किंवा कोणते चॅनल या ठिकाणी विचारलेलं आहे ते आपल्याला योग्य जोडी लावायचं आहे. ओके, सो 10 डिग्री चॅनल, 8 डिग्री चॅनल, 9 डिग्री चॅनल आणि डंकन पॅसेज किंवा डंकन बोर्ड. सो 10 डिग्री चॅनलमुळे कोणते दोन ठिकाण वेगळे होत आहे, 8 डिग्री चॅनलमुळे कोणते दोन ठिकाण वेगळे होत आहे आणि 9 डिग्री चॅनलमुळे कोणते दोन ठिकाण वेगळे होत आहे आणि डंकन बोर्ड या किंवा डंकन बोर्ड यामध्ये यापासून कोणते दोन ठिकाणे जे आहेत ते विलग होत आहे. ओके, सो आता या ठिकाणी जे इन्फॉर्मेशन दिलेलं आहे ते इन्फॉर्मेशन वरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. जे काही 8 डिग्री चॅनल आहे, सो 8 डिग्री चॅनल हे या ठिकाणी जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये 2-3 प्रश्न फ्रेम होऊ शकतात. आता या इमेज मध्ये बघू शकता जे काही 8 डिग्री चॅनल आहे. ओके, एक मिनिट, मला पेनचे जे काही कलर आहे ते चेंज करू द्या. ओके, सो या ठिकाणी जे काही 8 डिग्री चॅनल आहे, सो 8 डिग्री चॅनलमुळे काय दिसून येतं तर मालदीव्स आणि मिनिकॉय हे जे काही बेट आहेत, सो मालदीव्स आणि मिनिकॉय जे बेट आहे ते या 8 डिग्री चॅनलमुळे विलग होतात. सोबतच आता हे जे काही पार्ट आहे एकंदरीतच लक्षद्वीप. ओके, सो लक्षद्वीपचा पार्ट असल्याचे दिसून येतो आहे. ओके, सो या लक्षद्वीप आणि मालदीव्स यांना वेगळे करणाऱ्या कुठल्या चॅनलमुळे लक्षद्वीप किंवा मालदीव्स वेगळे होतं अशा पद्धतीचा जर प्रश्न आला तर ते देखील 8 डिग्री चॅनल असणार आहे. सोबतच हे जे संपूर्ण लक्षद्वीप आहे ते भारताचा भाग आहे आणि भारत आणि मालदीव्स हे कोणत्या डिग्री चॅनलमुळे वेगळे होत आहेत अशा जर प्रश्न आला तर ते देखील 8 डिग्री चॅनल असणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने 3 प्रश्न या ठिकाणी फ्रेम होत आहे. त्यानंतर 9 डिग्री चॅनल दिलेला आहे. सो 9 डिग्री चॅनल जे आहे ते मुख्य जे काही बेट आहे लक्षद्वीपचं ज्याला आपण कवरती अशा पद्धतीने म्हटलं जातो आणि दक्षिणेकडील लक्षद्वीप मधील दक्षिणेकडील बेट मिनिकॉय. सो मिनिकॉय आणि लक्षद्वीप मधील मुख्य बेट या दोन ठिकाणांना वेगळे करण्याचे जे काही कार्य आहे किंवा वेगळे होण्यासाठी हे 9 डिग्री चॅनल रिस्पॉन्सिबल आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, त्यानंतर प्रश्नात दिलेला आहे 10 डिग्री चॅनल. ओके, सो 10 डिग्री चॅनलमुळे जे काही अंदमान आणि निकोबार हे दोन बेटे आहेत, ओके, अंदमान आणि निकोबार हे या 10 डिग्री चॅनलमुळे वेगळे होताना दिसून येतो. तर डंकन पॅसेज मध्ये मोठा अंदमान आणि छोटा अंदमान. ओके, सो मोठा अंदमान आणि छोटा अंदमान असे दोन जे काही ठिकाण आहेत, दोन बेटे आहेत ते वेगळे होताना आपल्याला या ठिकाणी या इमेज वरून दिसून येतो आहे. ओके, सो अशा पद्धतीने लक्षात ठेवा डंकन पॅसेज, त्यानंतर या ठिकाणी 8 डिग्री चॅनल, मिनिकॉय, मालदीव्स, एकंदरीत मालदीव्स, लक्षद्वीप आणि मालदीव्स भारत या 8 डिग्री चॅनलमुळे. 9 डिग्री चॅनलमुळे लक्षद्वीप आणि लक्षद्वीपचा जो दक्षिणेकडील जो बेट आहे तो मिनिकॉय बेट या 9 डिग्री चॅनलमुळे वेगळे होतो. ओके, आता हेच या ठिकाणी इन्फॉर्मेशन किंवा या ठिकाणी जे दिलेलं आहे ते आपण या ठिकाणी आता ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. ओके, सो आपण आता योग्य जोड्या लावूयात. आता 10 डिग्री चॅनलमुळे कोणते दोन ठिकाण वेगळे होते आपण बघितलेलं आहे तर अंदमान आणि निकोबार. ओके,
सो अंदमान आणि निकोबार हे 10 डिग्री चॅनलमुळे वेगळे होत आहे. त्यानंतर 8 डिग्री अक्षवृत्तीय चॅनलमुळे कोणते दोन ठिकाण वेगळे होतात, तर मिनिकॉय आणि मालदीव्स. ओके, सो मिनिकॉय आणि मालदीव्स हे जे काही दोन ठिकाण आहेत ते या 8 डिग्री चॅनलमुळे वेगळे होत आहे. त्यानंतर आहे 9 डिग्री चॅनलमुळे कोणते दोन ठिकाण वेगळे होते, तर 9 डिग्री चॅनलमुळे मिनिकॉय आणि लक्षद्वीप. ओके, सो 9 डिग्री चॅनलमुळे हे जे काही लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेट या ठिकाणी वेगळे होताना दिसून येत आहे. ओके, सो त्यानंतर म्हणजेच क ला 2 नंबरची जोडी लागेल आणि डंकन पॅसेज हे छोट्या अंदमानला मोठ्या अंदमानपासून विलग करतो आहे. ओके, लहान अंदमान मोठ्या अंदमानपासून विलग करतो आहे. सो ड ला 1 नंबरची जोडी. ओके, सो ड ला 1 नंबरची जोडी, अ ला 3 नंबरची जोडी, ब ला 4 नंबरची जोडी आणि क ला 2 नंबरची जोडी. सो 3, 4, 2, 1 असणारा पर्याय जर आपण या पर्यायामध्ये बघितलं तर पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, सो अशा पद्धतीने जे काही डिवायडेशन आहे अक्षवृत्तीय विस्तारानुसार एकंदरीतच भारतातील जे काही बेट आहेत त्या संदर्भाने या ठिकाणी प्रश्न आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला होता. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे कर सहाय्यक परीक्षेत विचारण्यात आलेला प्रश्न, कर सहाय्यक पूर्व परीक्षा 2016. खालील योग्य विधाने पहा. अविधान दिलेलं आहे प्रत्येक रेखावृत्ताची लांबी 20,000 किलोमीटर आहे. ओके, ब दिलेला आहे विषुववृत्तावर दोन रेखावृत्तांमधील जे काही अंतर आहे ते 101.0.4 किलोमीटर आहे. त्यानंतर क विधान दिलेलं आहे भारतीय प्रमाण वेळ जागतिक प्रमाण वेळेच्या 5 तास 30 मिनिटांनी मागे आहे. ओके, सो 5 तास 30 मिनिटांनी मागे आहे म्हटलं गेलेलं आहे. दुसऱ्या ब विधानामध्ये रेखावृत्तांमधील दोन रेखावृत्तांमधील आणि विशेषतः विषुववृत्ताच्या दरम्यान जो अंतर आहे तो 101.4 किलोमीटर आहे अशा पद्धतीने दिलेला आहे. आणि अ स्टेटमेंट प्रत्येक रेखावृत्ताची लांबी 20,000 किलोमीटर आहे अशा पद्धतीने दिलेला आहे. सो कोणता पर्याय या ठिकाणी योग्य असणार आहे. ओके, आता तत्पूर्वी आपल्याला अक्षांश आणि रेखांश माहिती असणे अपेक्षित आहे. सो अक्षांश ज्याला लॅटिट्यूड किंवा अक्षवृत्तीय विस्तार म्हटला जातो. सो जे काही पृथ्वी स्तरावर जे काही काल्पनिक अशा आडव्या रेषा एकंदरीतच जे भूगर्भ शास्त्रज्ञांनी किंवा भौतिक शास्त्रज्ञांनी जे काल्पनिक रेषा रचलेल्या आहेत किंवा तयार केलेल्या आहेत तर त्याला आपण लॅटिट्यूड किंवा अक्षवृत्तीय विस्तार म्हणत असतो. ओके, आणि या अक्षवृत्तीय विस्तार हे साधारणतः इक्वेटर पासून 0 डिग्री जे काही इक्वेटर आहे त्याला 0 डिग्री या ठिकाणी कन्सिडर केला जातो. आणि जसजसे उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे गेलं तर त्याच्यामध्ये वाढ होताना दिसून येतो. ओके, सो त्याला अक्षवृत्तीय विस्तार म्हटलं गेलेला आहे. आणि लॉंगिट्यूड किंवा लॉंगिट्यूड ज्याला रेखावृत्तीय विस्तार म्हटलं जातो आहे. आणि यांची जी काही काल्पनिक रेषा आहे ते उत्तर गोलार्ध ते दक्षिण गोलार्ध असे उभ्या जे काही लाईन्स आहेत काल्पनिक रेषा आहेत त्याला रेखांश किंवा रेखावृत्तीय विस्तार म्हटलं गेलेला आहे. ओके, सो असे दोन भाग केले जातो आहे. आणि जो काही 0 डिग्री किंवा 0 ज्या ठिकाणी कन्सिडर केला जातो ते प्राईम मेरिडियन जो काही युके मधील जो प्राईम मेरिडियन जो पार्ट आहे. ओके, सो त्यापासून जे काही लॉंगिट्यूड आहे ते पूर्व दिशा आणि इकडे पश्चिम दिशा अशा पद्धतीने पूर्व पश्चिम त्याच्यामध्ये विस्तार आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. ओके, आता जे काही या ठिकाणी दिलेलं आहे ते रेखावृत्तीय विस्तारासंदर्भात दिलेलं आहे. सो रेखावृत्तीय विस्तार एकंदरीतच उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत विषुववृत्ताला काटकोनात छेदून, विषुववृत्ताला काटकोनात म्हणजे काय तर समजा अशा पद्धतीने एकंदरीत विषुववृत्त आहे तर उभ्या जे लाईनी आहेत ओके काटकोनामध्ये छेदलेल्या हे झाले रेखांश. ओके, सो ज्याला रेखावृत्तीय विस्तार म्हटलं जातं. आणि एकंदरीतच इंग्लंड जवळील जे काही ग्रीनविच आहे तर ग्रीनविच या ठिकाणी मूळ रेखावृत्त घेतलेलं आहे आणि त्यापासूनच रेखावृत्त पूर्व ते पश्चिम अशा पद्धतीने मोजायला सुरुवात होतो. ओके, विषुववृत्त सर्वाधिक म्हणजे विषुववृत्तावर दोन रेखावृत्त मधील जे काही अंतर आहे ते 111 किलोमीटर आहे. ओके, सो विषुववृत्ता दरम्यानचे जे काही दोन रेखावृत्तांमधील अंतर आहे आता समजा या ठिकाणी हे जे काही अंतर दिलेलं आहे. ओके, या ठिकाणी जे काही रेखावृत्ताचे जे अक्षवृत्तीय विस्तार आहे अक्षवृत्तीय विस्तार नाही तर विषुववृत्त. ओके, पृथ्वी जे काही विषुववृत्तीय स्थान आहे तर या ठिकाणी दोन ठिकाणांचं जे अंतर आहे या ठिकाणी सो 111 किलोमीटर. ओके, सो 111 किलोमीटर एवढे रेखावृत्तीय अंतर या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, सो लक्षात ठेवा 111 किलोमीटर आहे. आणि आपण जर आपल्या प्रश्नात बघितलं तर काय दिसून येतो तर विषुववृत्तावर दोन
अक्षावृत्तांमधील जे काही अंतर आहे ते 101 किलोमीटर अशा पद्धतीने दिलेलं आहे. सो ब जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी चुकीचं आहे असं आपण म्हणू शकतो. ओके. सो उत्तर ध्रुवाकडे जाताना हे अंतर कमी कमी होत जाते, तसेच दक्षिण ध्रुवाकडे जाताना देखील कमी कमी होत जातो आणि ध्रुवावर शून्य असतो. ओके. सो उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर रेखावृत्तीय विस्तार अतिशय शून्य असतो. त्याच पद्धतीने जे काही दोन अक्षावृत्तीय विस्तार, आता आपण याआधी रेखावृत्तीय विस्तार बघितले, आता दोन अक्षावृत्तीय विस्तारामध्ये जे काही अंतर असते पृथ्वीतील भूपृष्ठावर, त्याचे जे अंतर आहे ते देखील 111 किलोमीटर असल्याचे दिसून येत आहे. ओके. थोडक्यात काय, तर या ठिकाणी अशा पद्धतीने अक्षावृत्तीय विस्तार चे जे काही काल्पनिक रेषा आहेत ते या ठिकाणी तयार केले गेले. आता या दोन ठिकाणांचे जे काही अंतर आहे, तर या दोन ठिकाणांतील जो काही अंतर आहे तो 111 किलोमीटर असल्याचे दिसून येतो. ओके. सो 111 किलोमीटर हे देखील 111 किलोमीटर अक्षावृत्तीय किंवा अक्षांश अशा पद्धतीने या ठिकाणी लक्षात ठेवा. आता भारतीय प्रमाण वेळ या ठिकाणी दिलेला आहे. सो भारतीय प्रमाण वेळ काय दिसून येतो, तर भारतीय प्रमाण वेळ ही जी आहे ती भारताची प्रमाण वेळ मिर्जापूर शहरावरून, मिर्जापूर कुठे आहे तर उत्तर प्रदेशातील जे काही अलाहाबाद जिल्हा आहे, ओके, प्रयागराज, सो त्या दरम्यान जे काही रेखांश 82 डिग्री 30 मिनिटं पूर्व रेखांशाच्या दरम्यान हे जे काही भारतीय प्रमाण वेळ ठरवले गेलेले आहे. ओके. आणि ग्रीनिविच पासून जे काही आंतरराष्ट्रीय स्तरावर, जागतिक स्तरावर प्रमाण वेळ ठरवण्यात आलेली आहे, त्यापासून भारतीय प्रमाण वेळ साधारणतः 5 तास 30 मिनिटांनी पुढे आहे. ओके. सो 5 तास 30 मिनिटांनी पुढे आहे आणि प्रश्नात आपल्याला दिलेलं होतं की 5 तास 30 मिनिटांनी मागे आहे. ओके. सो क देखील या ठिकाणी चुकीचं असणार आहे. सो ब आणि क या ठिकाणी चुकीचं आहे. आता जर आपण पर्याय बघितले, ब आणि क चुकीचा असणारा पर्याय, ओके, या ठिकाणी अ बरोबर आहे, या ठिकाणी ब बरोबर आहे, त्यामुळे दुसरा पर्याय एलिमिनेट होतोय. तिसऱ्या पर्यायात अ आणि ब बरोबर आहे, त्यामुळे हे देखील पर्याय एलिमिनेट होतोय. आणि चौथ्या पर्यायात देखील ब आणि क बरोबर आहे, त्यामुळे हे देखील चौथा पर्याय देखील एलिमिनेट होतो आहे. ओके. आता पर्याय क्रमांक अ या ठिकाणी योग्य आहे अशा पद्धतीने दिलेला आहे. ओके. आता जर आपण प्रत्येक रेखावृत्ताची जर लांबी बघितली, तर रेखावृत्त म्हणजे काय, तर हे जे काही उभे जे लाईन आहेत ते अक्षवृत्ताच्या दरम्यान आपण बघितलं की प्रत्येक म्हणजे दोन अक्षवृत्त दरम्यान 111 किलोमीटर आहे. जसजसे उत्तर आणि दक्षिण ध्रुवाकडे जावे तसे त्यांच्या रेखावृत्ताच्या दरम्यानचे जे अंतर आहे ते कमी कमी होत जातं आणि ध्रुवावर अतिशय शून्य होतो आहे. ओके. सो ध्रुवावर शून्य होतो. सो कुठल्या बेसिसवर जे काही अ स्टेटमेंट विचारलेलं आहे की प्रत्येक रेखावृत्ताची जी काही लांबी आहे ती 20,000 किलोमीटर आहे, हे अद्याप तरी स्पष्ट झालेलं नाही. ओके. आणि आयोगाने फक्त एक किंवा पर्याय क्रमांक 1 याचं आन्सर दिलेलं आहे. ओके. सो मला तरी हे जे काही या ठिकाणी अविधान दिलेलं आहे ते चुकीचं, किंवा एकंदरीतच ते कशा पद्धतीने 20,000 किलोमीटर आहे प्रत्येक रेखावृत्ताची लांबी, हे मला समजलेलं नाही. ओके. तुम्हाला जर कुठल्या संदर्भ ग्रंथामध्ये सापडलेलं असेल तर तुम्ही सांगू शकता. मला तरी कुठल्या संदर्भ ग्रंथामध्ये ते अजूनपर्यंत सापडलेलं नाही. ओके. हा, जर अक्षावृत्तीय विस्तार जर विचारलेलं असतं की अक्षावृत्तीय एकूण जी काही लांबी आहे ते 181 अक्षावृत्तीय जे रेषा आहे ते काढल्या जातोय आणि त्यांची जर आपण दोन अक्षावृत्तीय दरम्यानचा जो अंतर आहे ते 111 किलोमीटर, जर आपण त्याला 181 गुणिले 111 केले तर जवळपास 20,900च्या आसपास ते पडतो आहे. सो एकूण लांबी किंवा एकूण अक्षावृत्तांची लांबी जर विचारली असती तर ते बरोबर अ स्टेटमेंट बरोबर आहे असं आपण कन्सिडर केलेलं असतं. मात्र कुठल्या बेसिसवर हे 20,000 किलोमीटर आहे ते अद्याप तरी स्पष्ट नाही आहे. ओके. सो तरी देखील पर्याय क्रमांक 1 लक्षात ठेवा. या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 1. सो हे जे काही प्रश्न आहे 97 नंबरचा टॅक्स असिस्टंट परीक्षेत 2016 मध्ये विचारण्यात आलेला, आपल्याला बरोबर विचारले गेलेलं होतं. आयोगाने फायनल अँसर की मध्ये फक्त हे विधान दिलेलं आहे. ओके. सो अँसर की या ठिकाणी बघू शकता. ओके. 20,000 किलोमीटर हे बरोबर आहे. हे दोन्ही स्टेटमेंट आपण बघितलेलं आहे चुकीचं आहे. ओके. सो पुढे जाऊया. आता पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेअरी संदर्भाने आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. भूखंड वहन सिद्धांत म्हटला जातो ज्याला. भूखंड वहन सिद्धांताच्या पुष्टीकरणासाठी कोणते पुरावे आहेत अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. अ. जिग्साफिट, ब. भ्रंशमूलक प्रवाह, क. विविध क्षेत्रातील जीवाश्म आणि ड. प्रावरणामधील अभिसरण. ओके. आता जे काही कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेअरी आहे, तर थोडक्यात कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेअरी संदर्भाने आपण बेसिक जाणून घेऊया, कारण राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा असा टॉपिक आहे. कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट जी थेअरी आहे ती सर्वप्रथम 1912 मध्ये आल्फ्रेड वेगनर जे काही भूगर्भशास्त्रज्ञ आहे
यांनी हे जे काही कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी किंवा भूखंड वहन सिद्धांत आहे ते त्यांनी मांडलेला आहे. ओके, आता या भूखंड वहन सिद्धांतानुसार काय दिसून येतं, तर सुरुवातीला एक मोठा भूखंडाच्या गोळ्यामध्ये किंवा एक मोठा भूखंडच्या क्षेत्रामध्ये जो काही संपूर्ण भूखंड आहे किंवा पृथ्वीवर तलावर जे काही भूखंड आहे ते एकत्र होते, अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला दिसून येतो आहे. ओके, सो या इमेजवरून हे जे काही भूखंड आहे किंवा कॉन्टिनेंट आहेत ते एकत्रितच होते असे आपल्याला दिसून येतो. त्याला पॅन्झिया म्हटलं जायचं. ओके, त्यानंतर हळूहळू त्याच्यामध्ये प्लेट टेक्टोनिक्स या जे काही भूगर्भ शक्ती आहे त्याच्यामुळे त्यामधून हळूहळू जे काही जे प्लेट टेक्टोनिक्सच्या माध्यमातून जे काही भूखंड आहे ते उत्तर आणि दक्षिण दिशेला सरकत गेले. ओके, सो उत्तरेकडील जो काही भूखंड आहे तो काही कालावधी नंतर ओके जवळपास 200 मिलियन वर्षानंतर दोन भागामध्ये ते डिवाइड झाले. उत्तरेकडील भागाला लॉरेशिया आणि दक्षिणेकडील भागाला गोंडवाना अशा पद्धतीने संबोधले गेले. आणि जर प्रेझेंटमध्ये आपण बघितलं तर सध्या अलीकडे आपण बघतो आहोत नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, आफ्रिका, युरेशिया किंवा आशिया, युरोप. ओके, सो अशा पद्धतीने ऑस्ट्रेलिया, ग्रीनलँड हे जे काही डिवायडेशन आहे ते झालेलं आहे. ओके, सो सुरुवातीला एकत्र असणारे हे कशा पद्धतीने कोणत्या शक्तीच्या किंवा कोणत्या फोर्समुळे हे झालेलं आहे, हे जे काही सिद्धांत कोणत्या सिद्धांताद्वारे ही जी थेअरी मांडली गेलेली आहे तर त्यालाच कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेअरी किंवा भूखंड वहन सिद्धांत म्हटलं गेलेलं आहे. आणि यासाठी काही पुरावे देखील दिले गेलेले आहे. ओके, आणि तेच पुरावे या ठिकाणी विचारण्यात आलेले आहे आपल्याला. खंडांची एकसारखी रचना. आता खंडांची एकसारखी रचना म्हणजे काय, तर आता जर या ठिकाणी आपण बघितलं तर जे काही साऊथ अमेरिका जो खंड आहे, ओके, साऊथ अमेरिकेचा जो खंड आहे तो एकंदरीतच जर आपण या ठिकाणी जर याला या ठिकाणी अटॅच केलं तर हे बरोबर या म्हणजे आफ्रिका या खंडाशी अटॅच होईल अशा पद्धतीने यावरून दोन्ही जे ठिकाण आहे ते एकमेकास अटॅच होऊ शकतो. आणि यावरूनच समान सारख्या खंडांची रचना आधी सुरुवातीला होती आणि त्यानुसार या कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेअरीमुळे ते वेगवेगळे झाले अशा पद्धतीचे जे काही पुरावा आहे ते या अल्फ्रेड वेगनर यांनी मांडलेला आहे. ओके, सो त्याला जिग्सॉ फिट थेअरी म्हटलं जातं. ओके, सो जिग्सॉ फिट आणि हेच आपल्याला पर्याय दिलेला आहे. सो जे स्टेटमेंट आहे जिग्सॉ फिट हे बरोबर असणार आहे. ओके, त्यानंतर आहे महासागराच्या पलीकडे एकाच युगातील खडक. जे काही वेगवेगळे महासागर झालेले आहेत, नॉर्थ अटलांटिक ओशन, त्यानंतर साऊथ अटलांटिक ओशन असतील, पॅसिफिक महासागर असेल, तर दक्षिणेकडील किंवा पूर्वेकडील पॅसिफिक महासागरामध्ये जे काही खडक त्या ठिकाणी दिसून येतात तर तेच पश्चिमेकडील जे काही भूखंड आहेत त्या ठिकाणी आढळणाऱ्या खडकांमध्ये दिसून येतात. आणि यावरून असा अंदाज बांधण्यात आला की कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेअरीच्या माध्यमातून हे जे काही खडक आहेत ते देखील विलग झालेले असावेत. त्यानंतर टिलाइट म्हणजे सारख्या जे काही भूखंड आहे त्याच्यामध्ये बदल होत गेलेले आणि त्याच्या वेगवेगळे बेट तयार होत गेली किंवा वेगवेगळे भूखंड तयार होत गेलेले आहे. याला टिलाइट म्हटलं जातं. प्लेसर डिपॉझिट म्हणजे काय, तर जी काही खनिज संपत्ती किंवा एकंदरीतच जो काही खनिज संपत्ती साऊथ आफ्रिकेमध्ये जे किंवा आफ्रिके खंडामध्ये ज्या पद्धतीची खनिज संपत्ती आढळतो तर त्याच पद्धतीचे दक्षिण अमेरिकेमध्ये आढळतो. म्हणजे जेव्हा एकत्रितच ते भूखंड होते तर त्यावेळेस ते जे काही डिपॉझिट त्या ठिकाणी खनिज संपत्ती जे तयार झालेले त्याच्यामध्ये वितरण झालेलं आहे हे देखील या कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेअरीसाठी एक पुरावा म्हणून कन्सिडर करण्यात आलेलं होतं. ओके, आणि जीवाश्माचे वितरण म्हणजे काय, तर जमिनीवर किंवा गोड्या पाण्यात राहणाऱ्या अनुकूल वनस्पती व प्राण्यांच्या समान प्रजाती हे दोन्ही बाजूला आढळतात. अशा पद्धतीने दोन्ही प्रकारचे म्हणजे समान जे काही प्रजाती आहेत ते दोन्ही खंडामध्ये आपल्याला दिसून येतात. एकंदरीतच जीवाश्माचे वितरण अशा पद्धतीने झालेलं आहे. सो हे जे काही पुरावे आहेत ते या ठिकाणी दिलेले आहे. ओके, आता प्रश्नात दिलेल्या पुराव्यापैकी कोणते पुरावे आपल्याला दिसून येतात. जिग्सॉ फिट आहे का, हो आहे. जिग्सॉ फिट म्हणजे खंडांची समान रचना. भ्रंशमूलक प्रवाह या ठिकाणी दिलेला नाही. ओके, पुरावे म्हणून कन्सिडर आपण करू शकणार नाही. विविध क्षेत्रातील जीवाश्म वितरण बरोबर आहे. अमेरिकेत आढळणारा जो जीवाश्म आहे तो साऊथ आफ्रिकेमध्ये, मी वारंवार साऊथ आफ्रिकेत बोलतो, सो आफ्रिका खंडामध्ये तेच जीवाश्म आढळतात. ओके, त्यावरून हे निष्कर्ष काढण्यात आले की हे समान कालावधीत आणि सुरुवातीला एकत्र होते आणि भूखंड वहन सिद्धांतानुसार ते वेगवेगळे झालेले. ओके, सो अ आणि क बरोबर आहे. ड जे स्टेटमेंट दिलेलं आहे तर ड प्रावरणातील अभिसरण, प्रावरणाशी काही संबंध नाही, त्यामुळे अ आणि क असणारा पर्याय जर आपण बघितलं तर पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो लक्षात ठेवा 1912 मध्ये अल्फ्रेड वेगनर यांनी
कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी किंवा भूखंड वहन सिद्धांत मांडलेला आहे. ओके, त्यानंतरचा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. एकंदरीतच वेगवेगळ्या पर्वतरांगांमध्ये जे काही पर्वत शिखरे आहेत त्या संदर्भाने जोड्या लावा स्वरूपात प्रश्न विचारले गेलेला आहे. ओके, शिखरे, पर्वतरांगा, गुरु शिखर पर्वत, त्यानंतर धूपगड शिखर, साल्हेर, दोरडा बेटा, त्यानंतर आहे इकडे पर्वतरांगा सातपुडा, निलगिरी, अरवली, सह्याद्री. ओके, सो आपल्या परिचयाचा असणारा जर आपण बघितलं की आपल्याला याविषयी काहीच माहित नाही, पण आपल्याला आपल्या महाराष्ट्राचे जेव्हा आपण भूगोल अभ्यास करतो त्यामध्ये साल्हेर पर्वताचा आपण अभ्यास करतो आहोत. ओके, सो साल्हेर पर्वत महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरांपैकी दुसऱ्या क्रमांकाची शिखर आपल्याला दिसून येतो आणि एकंदरीतच सह्याद्री पर्वतरांगामध्ये हे साल्हेर पर्वत नाशिक जिल्ह्यामध्ये स्थित असल्याचे आपल्याला दिसून येतो आहे. ओके, सो साल्हेरचा जर आपण जोडी लावलं सह्याद्रीला तर क ला 4 नंबरची जोडी लागते. आता आपण जर पर्याय बघितलं तर क ला 4 नंबरची जोडी असणारा पर्याय जर आपण बघितलं तर या ठिकाणी नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 गेला. पर्याय क्रमांक 3 मध्ये देखील आपल्याला दिसून येत नाही आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये देखील क या विधानासाठी किंवा क साठी 4 नंबरची जोडी दिसून येत नाही. ओके, सो 1, 3 आणि 4 हे जे काही पर्याय एलिमिनेट केल्याच्या नंतर पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आपल्याला योग्य पर्याय मिळतो आहे. ओके, सो गुरु शिखर जे काही पर्वत आहेत एकंदरीत आपल्याला अरवली पर्वत या ठिकाणी दिसून येतो. धूपगड सातपुडा पर्वत रांगेमध्ये मध्य प्रदेशच्या जे काही होशंगाबाद जिल्हा आहे त्या ठिकाणी, साल्हेर जे आहे सह्याद्री पर्वत आणि दोरडा बेटा जे आहे दक्षिण भारतामध्ये तामिळनाडू आणि केरळचा जो काही निलगिरी पर्वतरांग आहे या दरम्यान, सो त्या ठिकाणी दोरडा बेटा हे पर्वत शिखर आपल्याला दिसून येतो. ओके, आता राजस्थानमधील सिरोही जिल्ह्यातील गुरु शिखर हे जे काही शिखर किंवा गुरु शिखर हे पर्वत आहे किंवा शिखर आहे ते एकंदरीतच अरवली पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर असल्याचे आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आहे. ओके, सो एकूण जी उंची आहे ती 1722 मीटर या गुरु शिखर पर्वत शिखराची आपल्याला दिसून येतो. त्यानंतर धूपगड पर्वत शिखर. ओके, धूपगड पर्वत शिखर मध्य प्रदेश राज्यातील महादेव पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर आहे आणि जे की सातपुडा पर्वतरांगेचा एक भाग आहे. ओके, सो पंचमढी या ठिकाणी वसलेलं हे जे काही धूपगड शिखर आहे ते आपल्याला दिसून येतो. 1350 किंवा 1352 मीटर अशी याची उंची आहे. त्यानंतर साल्हेर नाशिक जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतातील दुसऱ्या क्रमांकाची महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची उंच शिखर 1567 मीटर उंचीचे साल्हेर पर्वत शिखर आपल्याला दिसून येतो. आणि दोरडा बेटा निलगिरी पर्वतातील एकंदरीतच सर्वात उंच पर्वत शिखर असून त्याची जी उंची आहे ती 2637 मीटर असल्याचे दिसून येतो. ओके, मॅपच्या माध्यमातून देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. या ठिकाणी अशा पद्धतीने जे काही अरवली रेंज आहे सो अरवली रेंजवर स्थित गुरु शिखर, त्यानंतर अशा पद्धतीने सातपुडा पर्वतरांग आहे त्यामध्ये धूपगड पर्वत, कळसुबाई आणि सह्याद्री पर्वतामध्ये आपल्याला साल्हेर पर्वत दिसून येतो. तर इकडे दक्षिण भारतामध्ये या ठिकाणी आपल्याला जे काही निलगिरी पर्वतरांग आहे त्यामध्ये दोरडा बेटा नावाचे जे काही पर्वत शिखर आहे ते दिसून येतो आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा जो प्रश्न आहे ते एकंदरीतच मृदा संवर्धनासाठी खालीलपैकी किंवा खालील कोणते उपाय योजने आवश्यक आहे अशा पद्धतीने प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. ओके, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. अ स्टेटमेंट दिलेलं आहे वनस्पती आणि वनस्पती संदर्भाने जे काही प्लांटेशन आहे संरक्षित किंवा वनस्पतीचे संवर्धन आणि संरक्षणासाठी वृक्षारोपण हे अ स्टेटमेंट मध्ये दिलेलं आहे. ब पायऱ्यांची शेती, त्यानंतर आहे क स्थलांतरित शेतीवरील प्रतिबंध आणि ड आहे पिकांची चक्रीय पद्धत. सो मृदा संवर्धनासाठी कोणते उपाय योजने आवश्यक आहे अशा पद्धतीने विचारण्यात आलेलं आहे. ओके, वनस्पतीचे संवर्धन आणि संरक्षणासाठी वृक्षारोपण करणे आवश्यक आहे का, पायऱ्यांची शेती करणे, स्थलांतरित शेतीवरील प्रतिबंध आणि पिकांची चक्रीय पद्धत. ओके, सो या ठिकाणी पर्याय दिलेला आहे. आता माती संवर्धन किंवा मृदा संवर्धन म्हणजे काय, तर मातीच्या सर्वात वरचा जो काही सुपीकते संदर्भाने आपल्याला जो थर दिसून येतो त्या थराची धूप होण्यापासून रोखणे. धूप होणे म्हणजे काय, तर जे काही पाण्याच्या माध्यमातून किंवा पावसामुळे वरचा जो काही लेअर आहे सुपीकते संदर्भाने किंवा मातीचा जो वरचा सुपीक असणारा लेअर आहे तो एकंदरीत वाहून जातो. ओके, आणि त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये आम्लीकरण, क्षाराचं प्रमाण जास्त होतं आणि एकंदरीत त्याची रासायनिक जी केमिकल पद्धतीमुळे किंवा केमिकल युक्त अशा जो काही दूषित वातावरण त्या ठिकाणी तयार होतो आणि एकंदरीत जमिनीची जी सुपीकता आहे ती नष्ट होत आहे. ओके, सो त्यामुळे जमिनीची जी धूप होण्यापासून रोखणे किंवा मातीचे किंवा मृदा संवर्धन करणे गरजेचं असतं. ओके,
सो मृदा संवर्धन म्हणजे काय, तर जमिनीमधील सुपीकता आणि उत्पादकता नष्ट होण्यापासून रोखणे. थोडक्यात मृदा संवर्धन आपण म्हणू शकतो. आता मृदा संवर्धनाची जी काही महत्वाची पावले आहेत, ते कोणत्या पावले उचलले जाऊ शकतात किंवा उपाय केले जाऊ शकतात, तर पीक रोटेशन. पीक रोटेशन म्हणजे काय, तर पिकांची चक्रीय पद्धत. जर यावर्षी आपण रब्बी हंगामामध्ये भात शेती लावलेली असेल, तर पुढच्या वेळेस काहीतरी दुसरा, ओके, सो नगदी पिकांसंदर्भात आपण लावू शकतो किंवा दुसरे जे काही तृणधान्य आहे ते आपण लावू शकतो. सो अशा पद्धतीने जर आपण पिकांची रोटेशन पद्धतीने पिकांची लागवड केली, तर त्याच्यामधील जे काही ह्युमसचे जे प्रमाण आहे किंवा सुपीकता आहे ते टिकून राहील. संवर्धन मशागत, कन्झर्वेशन, कल्टिवेशन योग्य पद्धतीने मशागत करून शेतीची जी सुपीकता आहे ते करू शकतो. त्यानंतर कंटूर शेती म्हणजे काय, तर थोडक्यात लेअरिंगच्या माध्यमातून एखाद्या पिका संदर्भात आपण जेव्हा अशा पद्धतीने जेव्हा शेती संदर्भाने जी काही उत्पादनासंदर्भात जी काही पिकं आपण लावतो आहे, तर त्याचे एका पर्टिक्युलर लेअरिंगच्या माध्यमातून जेव्हा आपण शेती करतो, तर ते कंट्रोल शेती. त्यानंतर टेरेसिंग म्हणजे काय, पायऱ्या पायऱ्यांचा उतार. ओके, सो उंच स्तरावरून जे काही खालती जेव्हा पाणी वाहून जातो, सो वरची जी काही सुपीक माती आहे ते खालच्या स्तरावर येतो. किंवा जर आपण थेट जर अशा पद्धतीने आपण जर एकंदरीत स्ट्रक्चर आपण बघितलेलं असेल, तर या ठिकाणी वरच्या स्तरावरून खालती एक थेट जो काही प्रवाह आहे तो पाण्याच्या प्रवाहामुळे जी सुपीकता आहे ती वाहून नेतो. ओके, आणि जर पायऱ्या पायऱ्यांचा जर उतार आपण किंवा पायऱ्या पायऱ्यांचा जर शेती आपण केलेली असेल, ओके, त्यामुळे वरची जी काही मातीची सुपीकता आहे ती खालच्या स्तरावर साचेल आणि त्या ठिकाणी सुपीकता टिकून राहील. त्यानंतर या ठिकाणची जी सुपीकता आहे ती या खालच्या थरावर किंवा खालच्या लेवलवर साचेल आणि त्या ठिकाणी सुपीकता टिकून राहील. सो यासाठी जी काही टेरेसिंग आहे किंवा पायऱ्या पायऱ्यांचा जो काही शेती आहे त्याचा अवलंब करावा अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. आणि वृक्षारोपण, प्लांटेशन, ओके, वृक्षारोपण करणे अतिशय आवश्यक आहे. ओके, याविषयी काही एक्सप्लेनेशन करण्याची आवश्यकता नाही. ओके, आता आपल्या पर्यायात किंवा विधानात दिलेलं आहे वनस्पती संदर्भात संवर्धन आणि संरक्षणासाठी वृक्षारोपण करणे, बरोबर आहे. सो बरोबर असणार आहे. त्यानंतर पायऱ्या पायऱ्यांची शेती आहे असणार आहे का, सो हे देखील बरोबर असणार आहे. ओके, त्यानंतर आहे स्थलांतरित शेतीवरील प्रतिबंध. जे काही नॉमॅडिक ट्राईब्स आहेत, ओके, सो स्थलांतरित शेती म्हणजे काय, तर थोडक्यात स्थलांतर करताना एका पर्टिक्युलर भागामध्ये अल्प कालावधीसाठी शेतीमधून प्रामुख्याने शेतीची जी काही उपज आहे ती जास्त किंवा सुपीकता असेपर्यंत त्या ठिकाणी जे काही वेगवेगळे पिकं आहेत ते घेतलं जात आहे. आणि त्यानंतर शेतीची सुपीकता नष्ट झाल्याच्या नंतर ती शेती तशीच पडीत सोडून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर केला जातो. आणि त्यामुळे ती जी काही शेती आहे तर ते शेतीमधील जो काही ह्युमस आहे किंवा जो काही सुपीकता आहे ती त्याच प्रमाणामध्ये टिकून राहत नाही. आणि जर स्थलांतरित शेतीवर प्रतिबंध घातले गेले तर त्यामध्ये पीक रोटेशन पद्धतीच्या माध्यमातून किंवा त्याच्यामध्ये जे काही दरवर्षी मशागतीच्या माध्यमातून त्याची सुपीकता वाढू शकते. ओके, सो स्थलांतरित शेती प्रतिबंध करणे आवश्यक आहे. ओके, सो चारही जे काही पर्याय दिलेले आहेत, चारही स्टेटमेंट दिलेले आहेत ते या ठिकाणी मृदा संवर्धनाचे आवश्यक उपाययोजना म्हणून आपण कन्सिडर करू शकतो. ओके, सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच नागरीकरणाचे नकारात्मक प्रभाव या संदर्भाने विचारण्यात आलेला प्रश्न, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. ओके, अ दिलेला आहे सुख सुविधांची कमतरता, ब आहे झोपडपट्ट्यांची निर्मिती, क पर्यावरणीय समस्या आणि ड आहे लोकसंख्येची वाढ. ओके, आता या ठिकाणी नागरीकरणाचे जे काही नकारात्मक प्रभाव आहे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर काही सकारात्मक परिणाम आणि काही नकारात्मक परिणाम दिलेला आहे. ओके, सो नकारात्मक परिणामामध्ये आपल्याला दिसून येतो की थोडक्यात काय, तर नागरीकरण म्हणजे काय, तर नागरीकरण म्हणजे ग्रामीण भागातून किंवा इतर ठिकाणाहून शहरीमध्ये जेव्हा किंवा शहरी भागामध्ये जेव्हा लोकसंख्येचा किंवा लोकांचा जो एकंदरीत जमाव आहे तो वाढत जातो. ओके, लोकसंख्येची जी काही घनता आहे तर त्या शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत जातो. आणि अशा जी काही सिच्युएशन असते किंवा प्रोसेस असते तर त्याला अर्बनायझेशन म्हटलं जातं. ओके, सो त्या अर्बनायझेशनमुळे मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी वाढल्यामुळे झोपडपट्ट्यांची वाढ त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर पर्यावरणीय समस्या आपल्याला दिसून येत आहे. पाण्याच्या अपुऱ्या सोयीसुविधा आपल्याला या ठिकाणी अपुऱ्या असताना दिसून येतो. उच्च ऊर्जेचा वापर झाल्यामुळे ज्या काही इतर सोयीसुविधा आहेत त्यांची कमतरता आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. घरांच्या समस्या निर्माण होतो आणि झोपडपट्ट्यांचा विकास होतो. त्यानंतर स्वच्छतेविषयी समस्या दिसून येतो. बेरोजगारीचे जे प्रमाण आहे ते वाढताना दिसून येतं आणि बेरोजगारीचे प्रमाण वाढले की गुन्हेगारी देखील वाढतो आहे. ओके, वाहतुकीच्या समस्या किंवा वाहतूक कोंडी होताना आपल्याला दिसून येत आहे. ओके,
So अशा पद्धतीने या ठिकाणी वेगवेगळ्या नकारात्मक परिणाम म्हणून आपण कन्सिडर करू शकतो. आता जे पर्याय दिलेले आहे, सुख सुविधांची कमतरता होतो का? तर नक्कीच एकंदरीतच शहरांमध्ये जे काही सुखसुविधेच्या सोयी आहेत, तर लोकसंख्या वाढल्यामुळे त्या सुखसुविधांच्या सोयीमध्ये ताण निर्माण होतो आणि ते जे काही आधी ज्या प्रमाणामध्ये शहरी भागातल्या लोकांना प्राप्त व्हायच्या त्याच्यामध्ये आता काहीसा तुटवडा जाणवायला लागतो. त्यामुळे सुखसुविधांची कमतरता आपल्याला नकारात्मक परिणाम म्हणून कन्सिडर करू शकतो. झोपडपट्ट्यांची निर्मिती होतो, पर्यावरणीय समस्या होतो, ओके, आणि लोकसंख्या वाढ होतो का? तर या ठिकाणी आयोगाने अ, ब, क हे पर्याय दिलेले आहे. आता लोकसंख्येची वाढ जर झाली तर लोकसंख्येमुळे कदाचित सकारात्मक प्रभाव देखील होऊ शकतो, कारण शहरी भागामध्ये शहरामध्ये जे मोठमोठे उद्योगधंदे असतात, तर उद्योगांसाठी जो काही मजूर वर्ग लागतो आहे, कामगार वर्ग लागतो, तर लोकसंख्या वाढल्यामुळे त्या जो काही कामगारांची जी काही गरज आहे ते पूर्ण होत आहे. त्यामुळे त्याला आपण सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही गोष्टीमध्ये कन्सिडर करू शकतो आहोत. ओके, सो या ठिकाणी जे नकारात्मक प्रभाव दिलेले आहेत त्यामध्ये अ, ब, क या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, सकारात्मक सोयीमध्ये शिक्षण, उत्तम शिक्षण च्या सोयी, नंतर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असतात. नागरिकांचे जे काही सामाजिक जीवन सुधारते, आरोग्याच्या उत्तम सुविधा शहरी भागामध्ये असतो. कायदा व सुव्यवस्थेच्या संदर्भाने शहरी भागामध्ये जास्त प्रभाव आपल्याला दिसून येतो आहे. ओके, त्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच खालील शहरांचा समूह, कोणता समूह स्वर्णिम चतुर्भुज राष्ट्रीय महामार्गाने जोडलेला आहे? अशा पद्धतीने राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. पर्याय दिलेला आहे जालंधर, अंबाला, दिल्ली, जयपूर. दुसरा बँगलोर, चेन्नई, कोलकाता, आग्रा. तिसरा आहे अलाहाबाद, आग्रा, लखनौ, गोरखपूर. आणि चौथा पर्याय दिलेला आहे विशाखापट्टणम, विजयवाडा, हैदराबाद, बेळगाव. सो कोणत्या शहरांचा समूह स्वर्णिम चतुर्भुज जे काही राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प आहे त्याच्याशी जोडल्या गेलेला आहे अशा एकंदरीत प्रश्न आहे. ओके, तर तत्पूर्वी आपल्याला सुवर्ण चतुष्कोन किंवा स्वर्णिम चतुर्भुज जे काही राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प आहे त्याविषयी बेसिक इन्फॉर्मेशन असणे गरजेचं आहे. ओके, एकंदरीतच ही जी काही प्रकल्प आहे ते भारतातील सर्वात मोठा प्रकल्प आणि जगातील 5व्या क्रमांकाचा रस्ते बांधणी प्रकल्प असल्याचे दिसून येतो. ओके, भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळामध्ये जी काही सुवर्ण प्रकल्पाची घोषणा झालेली होती. ओके, आणि यानुसार भारतात 4 प्रमुख महानगरे, या महानगरांना जोडण्यासाठी सुवर्ण चतुष्कोन किंवा गोल्डन क्वाड्रिलॅटरल जी काही लाईन आहे ती डेव्हलप करण्यात आलेली आहे. ओके, सो या अंतर्गत कोणती शहर आहेत तर दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई. सो या 4 शहरांना एका मोठ्या अशा महामार्गाने जोडण्यासाठी 6 पदरी द्रुतगती महामार्ग, ओके, सो 6 पदरी द्रुतगती महामार्ग या अंतर्गत तयार करण्याचे किंवा या अंतर्गत निर्मिती करण्याची एक जो काही प्रकल्प आहे तो हाती घेण्यात आलेला आहे. या प्रकल्पाची एकूण जी लांबी आहे ती टोटल मिळून किंवा एकंदरीत एकूण जी लांबी आहे ती 5,846 किलोमीटर अंतर असल्याचे दिसून येतं. ओके, त्यामध्ये दिल्ली ते मुंबई 1384 किलोमीटर, मुंबई ते चेन्नई 1284, हावडा ते चेन्नई 1662 आणि या ठिकाणी दिल्ली ते हावडा 1454 आणि दिल्ली ते चेन्नई असे उत्तर दक्षिण व पूर्व पश्चिम हे देखील विस्तार या ठिकाणी करण्यात आलेला आहे. ओके, आता या 4 महानगरांना जोडणाऱ्या ज्या काही स्वर्णिम चतुष्कोन जे काही महामार्ग प्रकल्प आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे जे शहर आहे त्याच्यामध्ये आग्रा आपल्याला दिसून येतो, त्यानंतर कोलकाता आहे, चेन्नई आहे, बंगळूर आहे. ओके, आणि हेच आपल्याला पर्यायात विचारले होतं. सो बंगलोर, त्यानंतर चेन्नई, त्यानंतर कोलकाता आणि आग्रा. ओके, सो पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. जालंधरचा समावेश नाही. अंबाला आहे का? तर अंबाला देखील आपल्याला या प्रकल्पामध्ये अंबाला शहर जोडताना दिसून येत नाही. जयपूर, दिल्ली आणि जयपूर आहे, मात्र अंबाला जे आहे ते अंबाला नाही आहे. ओके, सो या ठिकाणी जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे, अपर्याय. अलाहाबाद, आग्रा, लखनौ, आग्रा आहे, मात्र जे काही लखनौ, गोरखपूर आहे ते आपल्याला दिसून येत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 देखील चुकीचा आहे. ओके, आणि या ठिकाणी विशाखापट्टणम, विजयवाडा दिलेलं आहे, सो हे देखील चुकीचं असणार आहे. सो पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आणि जे काही भारतातील जे काही नदी प्रणाली आहे सो त्या संदर्भाने त्या नद्यांचा उगम कुठं झालेला आहे यावरून प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सिंधू नदी, तापी नदी, नर्मदा नदी, कावेरी नदी. ओके, सो यांच्या एकंदरीत उगम स्थान कुठे झालेलं आहे त्यावरून प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके,
सो जी काही सिंधू नदी आहे, सो सिंधू नदीचा उगम तिबेटमधील मानसरोवर या ठिकाणी झालेला आहे. ओके, सो सिंधू नदीला तिबेट मधील मानसरोवर या ठिकाणी सिंधू नदी उगम पावते. ओके, एकूण जर लांबी बघितलं तर 2900 किलोमीटर या सिंधू नदीची लांबी आहे, जी पूर्वेकडून पश्चिमेकडे पाकिस्तानमध्ये प्रवेश करतो. त्यानंतर आहे नर्मदा नदी. नर्मदा नदीचा जो काही उगम आहे तो अमरकंटक या पठारावर नर्मदा नदीचा उगम होताना दिसून येतो आहे. ओके, सो मध्य प्रदेशातील अमरकंटक या पठारावर नर्मदा नदीचा उगम होतो आहे. आणि एकूण जर लांबी बघितली तर याच्या 1312 किलोमीटरची ही नदी आपल्याला खलदरीतून वाहताना दिसून येतो. ओके, सो दक्षिणेला सातपुडा पर्वतरांग आणि उत्तरेला विंध्य या दोन पर्वतरांगेच्या दरम्यानतून जी काही नदी आहे ती वाहत जाते. ओके, खलदरीतून वाहणारी नदी पश्चिम वाहिनी नदी म्हणून ओळखली जाते. त्यानंतर तापी नदी ही देखील पश्चिम वाहिनी नदी आहे आणि खलदरीतून वाहते. एकंदरीतच या तापी नदीचा उगम मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील मुलताई या ठिकाणी होतो आहे. ओके, आणि त्याची एकंदरीत लांबी जी आहे ती 724 किलोमीटर आणि सर्वाधिक महाराष्ट्रातून जवळपास 69% जे खोरे आहे या तापी नदीचे ते आपल्याला महाराष्ट्रात दिसून येतो. त्यानंतर आहे कावेरी नदी. कावेरी नदीचं जे काही उगम आहे ते कर्नाटक राज्यातील कोडगू जिल्ह्यातील ब्रह्मगिरी या डोंगरामध्ये होताना दिसून येतो आहे. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला योग्य जोडी लावायचा आहे. सो आपण सिंधू नदी याची जो उगम आहे तो एकंदरीत तिबेटमधील मानसरोवर मधून होताना दिसून येतो. सो तिबेटमधील मानसरोवर पहिला 2 नंबरची जोडी. त्यानंतर तापी नदी एकंदरीतच मुलताई. ओके, सो जे काही बैतूल जिल्ह्यातील मुलताई या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. सो बोला 3 नंबरची जोडी. नर्मदा नदी अमरकंटक मध्य प्रदेशातील अमरकंटक. सो क ला 4 नंबरची जोडी. आणि ड म्हणजे कावेरीला जी काही आहे सो कावेरीसाठी 5 नंबरची जोडी. कर्नाटकमधील ब्रह्मगिरी पर्वतामध्ये कावेरी नदी उगम होते. सो 2, 3, 4, 5. सो 2, 3, 4, 5 असणारा पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न धरणावर आधारित आणि एकंदरीत महाराष्ट्राच्या भूगोलावर आधारित प्रश्न आहे. PSI मुख्य परीक्षा 2019 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. ओझरखेड, पालखेड ही धरणे कोणत्या जिल्ह्यात आहेत अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. सांगली, सातारा, पुणे, नाशिक. सो ओझरखेड, पालखेड हे जे धरण आहे ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सो लक्षात ठेवा, नाशिक जिल्ह्यामध्ये जे काही धरण आहे त्याच्यामध्ये गंगापूर धरण महत्वाचे धरण सांगतोय. ओके, सो तुम्ही या ठिकाणी एकदा रीड करून घ्या. दारनाथ धरण आहे, गंगापूर धरण, त्यानंतर पालखेड धरण. ओके, जे प्रश्नात विचारलेलं आहे ओझरखेड धरण. त्यानंतर आणखी जे महत्वाचे धरण आहे अंजनेरी धरण, भाम धरण, भोजपूर धरण, चनकापूर धरण, केडझर धरण. ओके, सो हे जे काही महत्वाचे धरण आहे ते लक्षात ठेवा. हे आपल्याला या नाशिक जिल्ह्यामध्ये आढळून येतात. सांगली जिल्ह्यामध्ये मोरणा धरण. ओके, सो सांगली जिल्ह्यामध्ये मोरणा धरण. सातारामध्ये एरवाडी धरण, कन्हेर धरण, धोम धरण, कोयना धरणाला शिवसागर देखील म्हटलं जातं. मोरणा धरण. सो मोरणा धरण जे आहे ते सांगली आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यांच्या मधात असल्या कारणाने मोरणा धरण हे सातारा आणि सांगली या दोन्हीच्या मधात आहे, त्यामुळे दोन्ही जिल्ह्यामध्ये ते कन्सिडर केलं जातं. पुणे जिल्ह्यामध्ये खडकवासला धरण महत्वाची नदी किंवा महत्वाचे धरण. त्यानंतर मुळशी धरण, पवना धरण आहे, वडज धरण. त्यानंतर आहे टेमघर धरण, पानशेत धरण आणि उजनी धरण असे जे पुणे जिल्ह्यामध्ये आढळणारे धरण आहेत. ओके, आता या ठिकाणी प्रश्नात विचारलेलं होतं की ओझरखेड धरण आणि पालखेड धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? सो पालखेड धरण आणि ओझरखेड धरण आपल्याला या नाशिक जिल्ह्यामध्ये असल्याचे दिसून येतं. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रीय उद्यान संदर्भाने तांत्रिक सहाय्यक पूर्व परीक्षा 2016 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात नवेगाव राष्ट्रीय उद्यान वसलेलं आहे? नागपूर, अमरावती, गोंदिया की चंद्रपूर. ओके, सो जे काही नवेगाव राष्ट्रीय उद्यान आहे ते एकंदरीतच गोंदिया जिल्ह्यामध्ये. ओके, सो महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यात नवेगाव राष्ट्रीय उद्यान वसल्याचे दिसून येतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. याची जी काही स्थापना आहे ती नवेगाव राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1972 मध्ये झालेली आहे. ओके, 1972 मध्ये या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना झालेली आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान लक्षात ठेवा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वसलेलं आहे आणि महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. ओके, 1955 मध्ये या ताडोबा राष्ट्रीय उद्यानाची स्थापना झालेली आहे. त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान पेंच नागपूर जिल्ह्यात पेंच जे काही राष्ट्रीय उद्यान आहे ते त्याची स्थापना 1983 मध्ये झालेली आहे. त्यानंतर आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, कुठे आहे तर मुंबई बोरीवली. ओके, 1969 मध्ये स्थापना झालेली आहे. त्यानंतर आहे चांदोली राष्ट्रीय उद्यान,
आता चांदोली जे राष्ट्रीय उद्यान आहे ते सांगली आणि चांदोली जर राष्ट्रीय उद्यान विचारलं तर एकंदरीतच 4 जिल्ह्यांच्या मध्ये स्थित असणारा राष्ट्रीय उद्यान याला आपण म्हणू शकतो. ओके. कोणकोणते 4 जिल्हे? तर या ठिकाणी चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे, सातारा, त्यानंतर आहे रत्नागिरी, या ठिकाणी आहे कोल्हापूर आणि इकडनं जर आपण बघितलं तर सांगली. ओके. सो अशा पद्धतीने सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी अशा 4 जिल्ह्यांच्या दरम्यान आपल्याला एकंदरीतच जी काही चांदोली राष्ट्रीय उद्यान दिसून येत आहे. ओके. सो चांदोली राष्ट्रीय उद्यान खरं तर एकंदरीत सांगली जिल्ह्यामध्ये ते जास्त प्रमाणामध्ये लाय करतो आहे. ओके. सो चांदोली राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर सांगली जिल्ह्यात, स्थापना 2004 मध्ये. नंतर गुगालमल राष्ट्रीय उद्यान अमरावतीमध्ये, अमरावती या ठिकाणी गुगालमल राष्ट्रीय उद्यान दिसून येतं. मालवण राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर मालवण हे पहिले महाराष्ट्रातील पहिले सागरी राष्ट्रीय उद्यान आहे आणि एकंदरीतच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हे जे काही मालवण राष्ट्रीय उद्यान आहे ते स्थित आहे. ओके. सो असे 7 राष्ट्रीय उद्यान आहेत, त्यापैकी 7 पैकी एक सागरी राष्ट्रीय उद्यान आहे. ओके. सो लक्षात ठेवा. नवेगाव राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर गोंदियामध्ये. सो अशा पद्धतीने आयोगाने वेगवेगळ्या परीक्षांमध्ये जे काही भूगोल या विषयाअंतर्गत प्रश्न विचारलेले होते ते आपण आपल्या PYQ बॅचमध्ये जे काही क्विज फॉर्ममध्ये आपण क्विज इनिशिएटिव्ह सुरू केलेलं आहे त्यामध्ये पोस्ट केलेलं होतं ते प्रश्न आपण या ठिकाणी सविस्तर अनालाइज केलेला आहे. ओके. सो या क्विज बॅचमध्ये आपण मंडे टू फ्रायडे रोज 10 PYQ डिस्कस करतो आहोत आणि त्याचे सविस्तर विश्लेषण आपण युट्यूबच्या माध्यमातून करतो आहोत आणि जी काही PDF आहे ते आपण त्या ठिकाणी त्या पर्टिक्युलर चॅनलवर शेअर करतो. चालू घडामोडी संदर्भाने शनिवारी 15 प्रश्न आपण बघतो आहोत. ओके. सो जर तुम्हाला एनरोल करायचं असेल तर या ठिकाणी जी काही फीस आहे ती दिलेली आहे 120 पे करून तुम्ही टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करू शकता. त्या ठिकाणी सविस्तर इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल. सो थांबूया या ठिकाणी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.